एक सांगू का, काही लोकांना भेंडीची भाजी अजिबात आवडत नाही कारण ती थोडीशी चिकट होते. पण तुम्ही या स्टाईलने म्हणजेच धाबा स्टाईलने जर भेंडी बनवाल तर सगळे अगदी आवडीने खातील. मी तशीच भेंडी ट्राय केली आणि आमच्या इथं सगळ्यांना ही भेंडी फार आवडली. तर काय केलं, पावशर भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली. त्यानंतर एका भेंडीचे 2 काप केले व आतमधून थोडंसं चिरून घेतलं. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून 5 ते 7 मिनिटं भेंडी परतवून वाफवून घेतली. एका बाउलमध्ये 2 चमचे दही घेतलं, त्यामध्ये ड्राय मसाले टाकले आणि मिक्स करून घेतलं. आता ड्राय मसाल्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गोडा मसाला आणि 1 चमचा लाल तिखट टाकून मिक्स करून घेतलं. परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, बारीक चिरलेला लसूण टाकला, 2 ते 3 कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि परतून घेतलं. लसूण थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा टाकला आणि कांदा देखील गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा. एक मोठा टोमॅटो टाकला, तो देखील मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. चिमूटभर हळद टाकायची, मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मिक्स केलेलं दही यामध्ये टाकायचं आणि अगदी 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. अगदी थोडंसं तेल सुटलं की त्यामध्ये वाफवलेली भेंडी टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकून अगदी 2 मिनिटं व्यवस्थित अशी याची झाकण ठेवून वाफ काढायची. फुलक्यांसोबत, चपातीसोबत ही भेंडी खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि